हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आम्ही आज निघतो आहे गावी, म्हणजे माझ्या सासरी पण नाही, ॲक्च्युली आम्ही निघतो आहे माझ्या सासूच्या माहेरी. थोडी लांब स्टोरी आहे, जर्नीमध्ये मी थोडं सांगेन तुम्हाला. सो आम्ही तिथे निघतो आहे. आम्हाला ऑलरेडी खूप उशीर झाला आहे. मी स्टार्टिंगपासून तर व्हिडिओ बनवला नाही की काय कसं केलं, कशी तयारी केली वगैरे, एवढा काय टाईम मिळाला नाही, कारण की आम्ही ऑलरेडी लेट आहे. आम्ही बसनी ट्रॅव्हल करणार आहे. मी खूप टाईमानंतर आम्ही लोक बसनी ट्रॅव्हल करणार आहे. तर युजली आम्ही 4 व्हीलरनेच जातो कुठे जायचं तिथे, पण आज ह्याला पण कंटाळा आला आणि ऑफिसवरूनच आम्ही डायरेक्ट निघतो आहे आता. म्हणजे तयारी आधीच घरी करून ठेवली होती. लेट्स सी आता ही जर्नी कशी होते आमची. आय जस्ट होप आम्ही टायमावरती पोचू आमची बस येण्याच्या आधी, कारण की आम्ही जिथे राहतो तिथे खूप एक्स्ट्रीम ट्रॅफिक असते. फिंगर्स क्रॉस. लकीली आम्ही पोचलो आहे आणि बरं झाला, माझ्यामुळे लेट नव्हतं झालेला. मी एकदम टायमाच्या 1 तास आधी रेडी होती. मला ह्याने कारण की अर्धा तास आधीचा टायमिंग सांगितलेला की म्हणजे 8ला वगैरे येणार असं सांगितलेलं. माझं 7:30ला सगळं झालं होतं, म्हणजे मी निघू शकत होते. तसं लेट ह्यानी केलं आहे. बरं आलं ना, तर एवढा बडबड केलं असं, गावावरून रिटर्न येईपर्यंत बडबड केली असती माझ्या पाठी. आता बसची वेट करतोय. आय होप बस चांगली असेल, म्हणजे आज चांगलीच बुक करेल, पण मला भरोसा नाही अशा, म्हणजे मला थोडंसं टेन्शन येतं, फोबिया असं समजा. आम्ही बसलोय बसमध्ये. मी दाखवलं नाही आम्ही कसं बसलो, कसं पळत आलो, कारण की ना बसवाला ओरडत होता. उगाच बस आम्हाला सोडून गेली असते तर वांदे झाले असते आमचे. मला माहिती नाही किती वर्षांनी मी बसले बसमध्ये. एकदम वियर्ड वाटतंय, पण ठीक आहे, चालतं. चांगली आहे, एकदम जमजम आहे, चमकेली. तुम्हाला बस टूर दाखवू काय? फुल चमक धमक. पूर्ण नाही दाखवू शकत, थोडीशी दाखवली. थांबा. गॅलरीमधून बायका काय भांडण झाल्यावर बाहेर वाकून बघतात ना, मी तसं वाकून बघतोय. मी तुम्हाला दाखवते कशी चमकेली बस. म्हणजे आतमध्ये लाईट आहे आणि बाहेर फुल चमक लाईट लावल्यात त्याने. निळी, पिवळी, हिरवी, लाल, म्हणजे जितक्या लाईट तो लावू शकतो आयुष्यात, त्याच्या लाईट जितक्या सगळ्या लावून टाकल्यात त्यांनी. तू काय करतोय? त्याला तुला घरवाले फिलिंग येते. टेकून बसतोय. तुम्ही लोक ट्रॅव्हल करतात का असं बसनी? करत असेल तर नक्की सांगा. आणि तुमची फिलिंग कशी असते? जर सवय असेल तर ऑफकोर्स काय नाही, सवय नसेल तर जर फर्स्ट टाइम ट्रॅव्हल करत असाल तर कसं वाटतं मला? ठीक आहे. तुम्ही जेव्हा बाहेर निघतात फिरायला किंवा कशासाठी पण, वाव लाईट मारली, थँक गॉड इथं लाईट नाही आहे. तुमची प्रायोरिटी काय असते? तुझी काय प्रायोरिटी आहे? खायचं पियायचं मस्त मजा करून जायचं. माझी पण प्रायोरिटी तीच आहे. म्हणजे बस असून दे, गाडी असून दे, काही असून देत, ट्रेन असून देत, काही असून देत, पहिलं खायचंच. पोट भरून दाबून खायचं, असं मला आवडतं. आपण एवढं पण नाही खायचं की कंट्रोल नाही होणार, कारण की अशा जेव्हा आपण ट्रॅव्हल करतो तेवढंसं, कारण की यांचे स्पेसिफिक स्पॉट्स असं तिथेच थांबतं, बाकी कुठे थांबत नाही. तर तुम्हाला जमतं तेवढं खा. माझं तोंड चालू राहतं, पण तुम्हाला जमतं तेवढं खा, आणि तू पण तुला जमतं तेवढंच खा. मला खूप जमतं, भरपूर. बताइए कौन सा देखने तो पहले देखने की जरूरत नहीं, नाम वाला आइटम है, हाई फ्री वेपर है. क्या है वो देखो. मसाला टोस्ट तुला पाहिजे? सब ब्रांड है सर, चालू माल. तुला पाहिजे काय? नाही तू वेपर चाहिए? 2 ले लो, 2.50 में आएगा, 1 लेगा तो 30. 20 उसका 60. मी तर झोपणार आहे. ऍक्च्युली माझा डोळा पण लागला होता, मी झोपली होती. मला भूक लागली. मी नाही खाणार आहे काही झालं. ह्या माणसाचा आवाज केवढा आहे यार. मस्त झोपेचा खोबरं करून टाकलं. हे लोकांना आले आणि झोपेचं खोबरं करून टाकलं माझ्या, आणि ह्याची भूकच संपत नाही आहे. सँडविच कसं आहे? चांगलं आहे? भस्म्या झालाय का तुला? पण एक तर खा, सगळं ऑइली खाऊ नको ट्रॅव्हलच्या वेळेला. एवढं असं नको तर खायचं. ठीक आहे, त्याची हालत बघा. स्वतः घेऊन आली आहे ना. हालतवर जाऊ नका. आता जस्ट उतरलो आहे आम्ही.
कुठे एरंडोलला. बापरे, सकाळचे 9 वाजले. फ्रीजिंग थंडी आहे, फ्रीजिंग म्हणजे इतकं थंड आहे ना. मी तर हे घेतलं आहे, हा स्ट्रॉंग आहे. हा मग स्ट्रॉंग असं दाखवायचं नसतं. इथे आहे ना, मी जेव्हा पण येते म्हणजे मोजून दुसऱ्यांदा की तिसऱ्यांदा आली आहे. पण इथे आल्यावरती मी नक्कीच इकडे एक नाश्ता मिळतो बस स्टँडच्या इथे. काय ते आपलं पोहा आणि तर्री असं बोलतात, आणि वडा आणि तर्री असं काय मिळतं. आणि मला ते बघून ना एकदम क्रेविंग होते खायची. मी ऑर्डर केलं आहे वडा आणि रस्सा असं काहीतरी. मी तुम्हाला दाखवते काय आहे. ह्यानी तर खायला पण चालू केलं आहे. हा आहे वडा आणि तर्री. कसं आहे? चांगलं आहे? तिखट आहे? आता मी खाणार आहे, मला बघायचं कसं लागतंय ते. गरम आहे. धुवा येतो फक्त, गरम नाही तुझ्यासाठी. मस्त खाऊन पिऊन आम्ही आता निघालो आहे घरी, म्हणजे गावच्या घरात. 9:30 पावणे 10 झाले तरी बरीच थंडी आहे इथे. म्हणजे हात असे अकडतात एवढी थंडी वाजते. मला तर जास्तच वाजते. लोकांना थोडीशी कमी वाजेल. कमी आहे थंडी. बापरे, मला कमवत आहे मी. मस्त आंघोळ वगैरे झाली आहे माझी. काय माहिती प्रकाश कुठे येतो आहे, दिसत नाही मला. सगळीकडे खिडक्या वगैरे आहेत, तर सगळीकडूनच उजेड येतो आहे. मी आतमध्ये येताना किंवा घराचा किंवा असा व्हिडिओ मी नाही काढला आहे, बिकॉज चांगलं नाही वाटत. आपण गावी आलो आहे आणि फोन घेऊन शूट वगैरे करतो आहे, सगळं दाखवतो आहे. मग ते थोडं गाव नाही होत. म्हणजे आपल्या मुंबई साईडला आणि गावच्या साईडच्या, मी डिरेक्टली तर नाही बोलत आहे, बट हां थोडंसं हे असतं, डिफरन्स असतो. सो मग चांगला नाही वाटत म्हणून मी इतका व्हिडिओ नाही काढला आहे. सो मी आता फ्रेश वगैरे झाली आहे. आय थिंक आम्ही आता नाश्ता वगैरे करणार आहे. आणि ते झाल्यावरती आम्ही जाणार आहे ज्याच्यासाठी आम्ही आलो. आम्ही काकांना बघायला तर आलोच होतो इथे. त्यांची तब्येत थोडी आधी ठीक नव्हती, तर आम्ही आलो नव्हतो, तर त्यांना बघायला पण आलेलो. आणि जसं मी बोललेली, माझी जे सासू आहेत त्यांची मॉम खूप आजारी आहे आणि ते आम्हाला बोलवत होते. आय थिंक मी नाही सांगितलं हे, तर मेन रिझन हेच होतं. तर आम्हाला खूप दिवसापासून ते बोलवत होते. तर आमचं असं होतं की लवकर आपण जाऊन येऊया म्हणून. बरं नाही वाटतं, कारण की ते पण कोण जायचं त्यांच्याकडे ते निरोप पाठवायचे. सो आम्ही म्हणून त्यांना बघायला आलो आहे. सो इथून करून थोडंसं एक आय थिंक हाफ एन आवर 1 तासाच्याच डिस्टन्सवरती आहे. तर इथे थोडंसं सगळ्यांचा विचारपूस करून मग आम्ही पुढे जाणार आहे त्यांच्या घरी. मला माहिती नाही मी नीट दिसते की नाही, बिकॉज सगळीकडून प्रकाश येतो तर एवढी लाईट हे नाही आहे, अंधार वगैरे येतो आहे. मस्त तयारी वगैरे झाला, मी देवाची पाया पडलो. इथे आमचे काका राहतात, म्हणजे लोकेशचे मोठे काका राहतात सख्खे. त्यांनी वरती शिवलिंगचं मंदिरसारखं छोटं केलं. मी तुम्हाला दाखवते. म्हणजे गावी किती सुंदर काय होऊ शकतं मिनिमलिस्टिकमध्ये. म्हणजे मला शब्द नाहीत ॲक्च्युली बोलायला, पण खूप सुंदर वाटतं. ते मी तुम्हाला दाखवते. म्हणजे इथे त्यांनी काहीतरी असं केलं आहे. आणि आय थिंक मोर दॅन 30-35 इयर्स घरी आहे. खूप टायमापासून ठेवली आहे. म्हणजे पाहिलात तुम्ही, इतकं सुंदर वाटतंय ना. गावी आल्यावरती वेगळंच एक असतं. आपण मुंबईमध्ये राहून हे सगळं एक्सपिरियन्स नाही करू शकत. म्हणजे खरंच माझ्याकडे वर्ड्सच नाही, इतकं मस्त वाटतंय मला. आणि मला ना गावी माहिती नाही, पहिलं मला इतकं क्रेज नव्हता गावचा वगैरे असं. पण मला आता काही टायमापासून मला गाव, नेचर, गावची घरं, गावचं जेवण, गावचं राहणीमान मला खूप आवडतं आहे. मला म्हणजे मी जेव्हा पण असं बोलतात ना गावी, पहिलं मी एवढं एक्सायटेड नसायची. पण आत्ता कोणी बोलतं ना गावी जायचं आहे, तर कोणीही असून दे, कोणाचंही गाव असून दे, मी बोलते हां प्लीज मी पण येईन. जात असाल तर मला नक्की सांगा. मला आवडतं, मस्त वाटतं आहे. हे बघा, कॉपी कॅट बघा, कॉपी कॅट. मी केलं तर तिला पण करायचं असतं नाही मी प्रत्येक गोष्ट. सो आता आमचा नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे. आणि मी ॲक्च्युली इथे आली होती, तर आम्ही इथे लीड म्हणजे काकी आहेत, मग अजून एक आहे
मामी आहे, मावशी, म्हणजे मला इतकं अंदाज नाही आहे म्हणून मी तुम्हाला सांगू नाही शकत, बट त्या आहेत. आणि आम्ही जिथे माझ्या सासूच्या माहेरी जिथे जाणार आहे तिथे पण आहे. त्यांच्यासाठी साडी आणि सगळं खायला प्यायला घेऊन आलेलो. म्हणजे आपण कोणाच्या घरी जातो किंवा कोणाच्याही काय आपण आपल्या कुठेही जातो तिथे खाली हात कधीच जायचं नसतं असं माझी मम्मी बोलते. आणि जर चुकून पण मी कुठेही खाली हात गेली तर मला माझी मम्मी खूप ओरडते, खूप. म्हणजे नॉर्मली आपण कोणाच्या घरी असं आपण बोलतो ना, असंच भेटायला पण जातो आहे तरी कधीच खाली हात जायचं नाही असं मला माझी मम्मी बोलते. म्हणून मी सगळ्यांसाठी फिमेल्स त्यांच्यासाठी आणि लहान मुलांसाठी खायला वगैरे सगळं घेऊन आलेली आणि साड्या वगैरे घेऊन आलेली. तेच आता मी त्यांना देते आहे. मी पूर्ण बोलतात ना, मी प्रॉपरली सगळं शूट नाही करू शकत आहे की मी काय देते आहे, मी काय घेतलं, काय आणलं, मी कशी आली आतमध्ये किंवा कसं घर आहे, मी प्रॉपरली नाही दाखवू शकत आहे. बिकॉज चांगलं नाही वाटत आहे आणि मला थोडंसं असं वाटतं की नाही, कशाला आपण असं फोन बिन घेऊन का फिरायचं आहे, म्हणून मी हे सगळं नाही करत आहे. बट येस, मी छोटं तुम्हाला सांगते मी काय करते आहे ते. मी तुम्हाला दाखवते मी कोणत्या कोणत्या साड्या घेते, तेवढं तर मी दाखवू शकते बिकॉज अजून कोणाला दिलं नाही आहे, तर मी ते तुम्हाला दाखवू शकते. ॲक्च्युली मी सगळं पॅक करून ठेवलं होतं, म्हणजे कोणाला काय द्यायचं आहे काही नाही ते पॅक करून ठेवलेलं. बट आता मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी दाखवते आहे. बाकीचे जे साड्या आहेत ते मी तिथे त्या गावी जेव्हा जाईन तेव्हा दाखवेन, पण मी इथे जे देणार आहे ते मी तुम्हाला दाखवते, 1-2 दाखवते, असंच पूर्ण नीटनं दाखवते. सो ही एक साडी आहे, मला नाव नाही माहिती, बट ही एक आहे. आणि दुसरी एक साडी तुम्हाला दाखवते. सगळं भरून ठेवलं असल्यामुळे मी आता काढावं लागतं आहे मला, आणि असं हळूहळू गपचूप कोण बघणार ना तसा व्हिडिओ बनवते आहे. आणि ही एक साडी आहे, आय होप मला दिसत असेल. सो मी आता इथे ज्या 2 फिमेल्स आहेत त्यांच्यासाठी आणलं आहे, सो मी त्यांना देणार आहे. आणि हे देताना मी व्हिडिओ बनवू शकते की नाही हे कन्फर्म नाही आहे, आणि मला असं वाटतं नाहीच बनणार आहे मी, म्हणून मी तुम्हाला आत्ताच दाखवते की ह्या 2 साड्या आहेत आणि खायला प्यायला पण खूप काय काय आहे, तर ते तर मी ऑलरेडी दिलेलं आहे. तर साड्या मी आता जाऊन देते आहे. आता आम्ही निघालो आहे दुसऱ्या गावी, जिथे आम्ही आजी जे आहेत मम्मींच्या मम्मी त्यांना भेटायला जिथे जायचं होतं तिथे निघालो आहे. आमच्या गावचं मंदिर मला नीट दाखवायला मिळालं नक्की दाखवेन, पण आता हां आम्ही तिथे निघालो आहे. आणि त्यांच्यासाठी इतकं काही आम्ही घेतलं आहे बाईकवरून अशी, आणि ह्याला जमत नाही वाटतं मला बाईक. ते तुम्हाला नीट घेऊन जाशील ना? ठीक आहे, मस्त जाऊया आता. जास्त काय नाही, अर्धा पाऊण तासच असेल ना लांब, हाफ एन आवर ना. हां हाफ एन आवर लांब आहे फक्त. तिथे पोचल्यावर तिथे मी व्हिडिओ काढू शकते, तिथे काय प्रॉब्लेम नाही आहे, तिथे मस्त चिल. इथे पण नाही ॲक्च्युली, आता ॲक्च्युली ना काका काकी आम्ही लोक म्हणजे आपले ब्लॉग्स बघत होतो, तर इथे पण काढू शकते. तर आम्ही रिटर्न येणारच आहे इथे, तर रिटर्न आल्यावरती जर मला प्रॉपर घर किंवा असं काही करायला मिळालं तर मी नक्की काढीन मी, कारण की ते आपलेच व्लॉग्स बघत होते तर मी ऑफकोर्स काढू शकते, तेवढं आहे. मी उगाचच घाबरत होती की कसं विचार करतील, काय विचार करतील, म्हणून मला नाही घाबरायला पाहिजे होतं, कारण की ते ओपन माइंडचे आहेत. ठीक आहे, काढू शकतो आपण. मग मी आता पहिला तिथे सगळं दाखवीन जर दाखवायला मिळालं तर, आणि इथे आल्यावर पण मी दाखवू शकते. ठीक आहे, आता आपण भेटूया आजीच्या घरी. गावची खरी मजा म्हणजे गावचं घर, जेवण आणि शेती. म्हणजे प्रत्येक जणाची छोटी का असो ना, पण प्रत्येक जणांची छोटी ना छोटी किंवा मोठी मस्त शेती असते, त्यांची जागा असते. भारी वाटतं बघायला एकदम. मके लावले होते ना ते, मस्त मके वगैरे होत आहेत. आणि इथे जास्त काय उगतं असं काहीच नाही, लाईक इकडे काली माती आहे, काली माती. तर काली मातीमध्ये काय आहे ना, तुम्ही काही पेरू शकतात, काही प्रॉब्लेम नसतं, लाईक इझिली ॲक्सेस आहे. आता आम्ही मस्त गावचं जेवण जेवायला जाणार आहे. मावशीने मस्त काहीतरी जेवायला बनवलं असणार तिथे. पोचलोय आम्ही आमच्या आजींच्या गावी, धरण गावी. ॲक्च्युली मी तुम्हाला सांगितलंच नाही, आम्ही आलोय जलगावला. गाव जलगावला आहे आमचं. हा काय मेन गाव जळगाव आहे. हा, मेन गाव जलगाव आहे. त्या गावामध्ये एरंडोलमध्ये सासर आहे, म्हणजे माझ्या सासऱ्यांचं घर आहे. आणि हे कुठचं आहे, धरण गावी
आमच्या मम्मींचं घर आहे, म्हणजे माझ्या सासूबाईंचं माहेर आहे. सो आम्ही आता माहेरच्या घरी आलो आहे त्यांच्या. ऑलमोस्ट पोचलो आहे. मी तुम्हाला आमची आजी दाखवते. ह्या आमच्या आजी आहेत. अच्छा हाय कर त्यांना नमस्कार नमस्कार कर. ह्या आजीनी स्पेशली आम्हाला बोलवलेलं, आम्हाला दोघांना भेटायचं होतं. एकदम खुश झालेत त्या बघून. काय बोलताय? कंप्लेंट करतायत इथे काय काय इतका टाइम काय काय झालं, कोण काय करतं कोण काय नाही करत, सगळं सांगतात आम्हाला. क्यूट आहेत ना. हा आधी स्टार या कलाकार आहे. स्वतःच्या मुलीला हकवलं घरातून बाहेर. आजीने त्यांनाच ते आता समोरच्या घरी राहत आहेत, म्हणजे त्यांनी ते स्वतःच त्या लोकांनी रेंटनी वगैरे घेतलं राहत आहेत. आणि आम्हाला सांगतात ते गेली. आम्ही जेव्हा आलो तेव्हा बाहेर बसल्या होत्या या, आणि जसं आम्ही आलो ह्यांनी असं मस्ती केली आणि त्यांनी लगेच ओळखलं आम्हाला. म्हणजे एवढ्या एजेड आहेत पण त्यांनी लगेच शेजारी सांगतायत कोण आलं म्हणून लगेच सांगतायत ते. जेवायला बसलो आम्ही आता, आणि जेवण म्हणजे भाकरी आणि मिरचीचा ठेचा. वाव. मी बोला बाईट दाखवते माझं. भाकरी ठेचा दिसतोय, आय डोंट नो दिसतोय की नाही. आणि पनीरची भाजी वगैरे पण आहे. हां सिरियसली ह्याने तर ठेचायला हात ना लावला, माझा संपला. मी दुसरा राऊंड घेते आता. बट मस्त पनीरची भाजी आहे पण एकदम नॉनव्हेज फ्लेवर आहे. खूप मस्त लागतं. हे बघा आता काय ओटी भरली वाटतं, मी विसरलो व्हिडिओ काढायला. तर हे आता ते पिशवीत टाकते वगैरे, मी ते दाखवतो तुम्हाला. हे चिल्लर पिल्लर लोक आहेत इथे, जरा 4-5 लोक. आमच्या आहे ना यूट्यूब माहिती आहे, यूट्यूब टी व्हीवरती येतं ना यूट्यूब, त्याच्यावरती चॅनल आहे, तुम्हाला दाखवतो मी. बघा हिला बघा साडी मिळाली आता, हसते बघा कशी. हे गावी सर्व तामझाम करतात. सो आम्ही फायनली आजीच्या गावावरून निघालो आहे. आम्ही चाललो आहे परत आता माझ्या सासरी. तिथून आमची बस आहे. आणि माझा माहेर कधी आलेली आणि तिथून निघाली. तुम्ही समजलात ना काय बोलायचं आहे. मला थोडं एक्सप्लेन करण्यामध्ये जमत नव्हतं. ठीक आहे. सो काय बोलत होते मी, यांनी मला हे करून टाकलं, कन्फ्यूज केलं. हां निघालो आम्ही आता. मस्त साडी मिळाली आहे मला आणि खूप यम्मी जेवण जेवलो आहे. झोपलेलो म्हणजे पूर्ण, म्हणजे इतकं थकलेलो होतो ना. म्हणजे मी खरं बोलू ना, ट्रॅव्हल करताना जेव्हा मी बसमध्ये बसली ना तेव्हापासून डायरेक्ट सकाळी गावी येताना उठली आहे. मी मध्ये उठलीच नव्हती मी, तरी मी थकलेली. हा बरोबर ना, बरोबर झोपलीच होती पूर्ण टाइम. झोपून गेली. काय टेन्शन नाही घ्यायचं, आराम करायला पाहिजे, आराम करायचा मस्त. चला आता मी जास्त शूट नाही करत आहे कारण की नवीन रस्ता आहे. फोन मी असा एवढा पकडू नाही शकत, भीती वाटते ना थोडी, म्हणून. आता आम्ही निघालो आहे घरी. तिथून आय थिंक आम्ही जेवण आहे, जेवणार आहे आम्ही, आणि तिथून मग आम्ही मुंबईला. मॉर्निंगला तर मी तुम्हाला घर दाखवलं नव्हतं, म्हणजे मी व्हिडिओ क्लिप घेतली नव्हती. मी तुम्हाला आत्ता आम्ही आलो आहे, पोचलो आहे म्हणजे घरी. तुम्हाला मी आत्ता दाखवते आमचं घर कसं आहे. सो हे आमचं घर आहे असं. वरती जिथे छत दिसतं आहे ना तिथेही रूम्स आहेत, इथे मधल्या ह्याला आहेत, इथे आहेत, आणि हे आमचं घर आहे. सो असं आमचं घर आहे. मी आता आमच्या रूममध्ये चालली आहे बिकॉज पॅकिंग करायची आहे. पॅकिंग म्हणजे काय जास्त काय आम्ही घेतलं नव्हतं, बट आता मावशीने आम्हाला गावचा खाऊ दिला आहे. भाकरीचं पीठ, पापड वगैरे वगैरे. मस्त बॅकपॅक करणार आहे. आणि एक शेजारच्या त्यांच्याकडे जायचं, त्यांच्यासाठी आम्ही साडी वगैरे घेतलेली. मी तुम्हाला सकाळी सांगितलेलं ना, त्यांच्याकडे जाणार, बॅकपॅक करणार, मग जाणार आणि मग चेंज करून घरी निघणार आहे आम्ही. किती थकलं आहे बघा. 4 किलो माती गेल्या डोळ्यात. इथे कन्स्ट्रक्शन चालू आहे रोडचं. बापरे, इतका डस्ट आहे ना की हिरवीगार झाडं ब्राऊन झाली आहेत, पूर्ण ब्राऊन. चला हटतोय पटापट. 8:30ची आमची बस आहे. सो आमची गावची ट्रिप झाली आहे. आम्ही निघालो आता घरी. हे आमचं गावचं मंदिर मी तुम्हाला नीट दाखवलं नव्हतं.
आता आपण जात ना फुटवर बिकॉज आमची बस सुटेल म्हणून आम्ही आत्ता पण खाईतच आहोत. सो आम्ही आता निघालो आहे मुंबईला यायला. मस्त होतं एक दिवसाची ट्रिप. दिसतंय की नाही माहिती नाही बट येस आम्ही निघालो आहे आता बसमध्ये भेटूया आपण. आम्ही आलो आहे बस स्टँडला. घरी निघायची बस आता इथूनच आहे आमची. जिथे आपण सकाळी वडा खाल्लेला ना ते बस स्टँडच होतं. बट आम्ही आलो आहे अर्धा तास आधीच. काल निघताना म्हणजे इथे येताना एकदम कट टू कट नसतं आम्हाला लेट झाला होता. टाईम होऊन गेला होता. आम्ही खूप घाई गेलो आणि आज अर्धा तास आधीच आलो आहे आम्ही. सो आता लोकेश गेला इकडचं फेमस गोड पान घ्यायला. कारण की इथे आल्यावरती ते गोड पान खायचं. इतकं मस्त सॉफ्ट इतकं ज्युसी असतं ना खूप मस्त असतं. तो आल्यावर दाखवते तुम्हाला. इकडचा फेमस पान दाखव. कसं आहे सेम आहे जसं तुम्ही खायचं तसंच आहे. हिला बघा पान खाल्लं तरी बघा. मस्त ज्युसी गोड पान होतं. जे हा बोलतो फेमस नाही आहे पण मी फेमस बोलते कारण की आम्ही त्याला हेच खातो. हा आम्हाला बोललो इकडचा फेमस आहे. आम्ही आता व्हिडिओमध्ये बोललो फेमस आहे बोला फेमस काय नाही म्हणून. बडबड करतो करू द्या. अजून 45 मिनिट्स आहेत बस यायला. वेट करणार बघूया किती वेळ आता. सो फायनली आम्ही आता घरी निघालो आहे. बस 1 तासानंतर आली आहे. लिटरली 1 तासानंतर. आम्ही 1 तास तिकडेच होतो आणि ह्यांनी सेम बस सेम सीट म्हणजे ज्या बसने आम्ही सकाळी आलेलो त्याच बसने आम्ही रिटर्न घरी चाललो आहे. प्लस सेम सीट जी सीट होती तीच. आणि हे लोक किती नीट साफसफाई करतात. एक पॅसेंजर गेला दुसऱ्या पॅसेंजरने ह्याचा प्रूफ पण ह्या लोकांनी सोडला होता. बिकॉज जाऊन दे मला आता उदाहरण द्यायचं नाही आहे काय झालं ते. बस कोणती आहे ही सिंडिकेट. प्लीज ट्रॅव्हल करू नका. त्याच्यापेक्षा तुम्ही दुर्गा असं काहीतरी नाव होतं. श्री दुर्गा सिटीजन माणिक ह्या सगळ्या बसने ट्रॅव्हल करा. आम्ही लिटरली बघत होतो जाताना बस कोणत्या कशा आहेत. मग आम्ही ना मॉर्निंगला वेट टिश्यू यूज केला होता. नाही यूज पण केला नव्हता ॲक्च्युली सेफर साईडसाठी ठेवलेला की जर लागला तर आम्ही यूज करू शकतो. यूज नव्हता केलेला तो जस्ट ठेवला होता आम्ही सेफर साईडसाठी तो. आणि तो वेट टिश्यू जिथे होता जसा होता तशाच कंडिशनमध्ये ह्या लोकांनी ठेवलेला. म्हणजे हे लोक जेव्हा दुसरा पॅसेंजर जातात ना फक्त जर काय ब्लँकेट असं घडी करून तेच ब्लँकेट रिटर्न ठेवतात. काही चेंज होत नाही. काही बेडशीट चेंज नव्हत्या. तीच होलवाली बेडशीट आहे इथे. म्हणजे इतकं नॉनसेन्स. माझं तर डोकं फिरलं आहे आता. मला माहिती नव्हतं ॲक्च्युली. आम्ही सिंडिकेटच बुक केली आहे परत. काल रात्रीच बुकिंग झाली होती आणि सेम सीट आली आहे. मला इतकं इरिटेशन झालं आहे ना. मी जस्ट एंटर केलं ॲक्च्युली. मी इतकं बडबड याच्यासाठी करते ना मी इरिटेट झाली आहे ना तर मी इतकं बोलली पण नसते. जस्ट एंटर केलं जस्ट बसलो आणि बघते तर तो टिश्यू तिकडच्या तिकडेच होता. मी जाताना बोलणार आहे तुम्ही लोक काय करतात नाही हे आम्हाला कळलं आहे म्हणून. इतकं नॉनसेन्स गिरी आहे. असो गावी येणं वन डे जे होतं खूप मस्त झालं. खूप मस्त एक्सपिरियन्स होता. सगळ्यांना खूप 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 आवडलं आम्ही आलो ते. बिकॉज स्पेशली असं कोण भेटायला येत नाही सहजासहजी एवढा टाईम काढून एका दिवसाचा. आणि आम्ही आलो स्पेशली आजींना भेटायला काकांना भेटायला. तर खूप मस्त झालं. मस्त गावचं जेवण जेवलो थोडं फिरलो वगैरे. आवडलं मला पण आणि बाकीच्या लोकांना पण आवडलं. सो आता भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तुम्ही हा व्लॉग पूर्ण बघण्यासाठी थँक्यू सो मच. असेच माझे सगळे व्लॉग पूर्ण बघत जा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि खूप सपोर्ट करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय. गुड नाईट. आता आम्ही झोपणार आहे डायरेक्ट मुंबई. जरा पण नाही. मी तर काल रात्री आली गाडीमध्ये बसली ना थोडंसं थोडं काही व्हिडिओ बनवलं असेल. जी मी झोपली डायरेक्ट गावाला उठली आहे मी अजिबात उठली. हा तरी फोनवरती होता मी तर जरा पण नव्हते. तेच करणार आहे मी आता. बाय.